नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बीडमधील जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटनेला आज जवळपास 17 दिवस उलटून गेलेत, तरी देखील प्रमुख आरोपी किंवा जो मास्टर माइंड आहे तो अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही। पोलिसांनी 1000-2000 लोकांवर गुन्हे दाखल केलेत, काहींवर 144 कलमांतर्गत कारवाई केली, काही जणांवर 307 अंतर्गत गुन्हे दाखल करून जवळपास 100-150-200 लोकांना अटकही केलेली आहे। आता त्यामध्ये काही निर्दोष आहेत, काही दोषी आहेत असंही बोललं जातंय। पण आजचा आपला चर्चेचा मूळ मुद्दा आहे किंवा मी आज तमाम महाराष्ट्रातील जनतेसमोर एक वास्तव मांडणार आहे। असं म्हटलं जात होतं की त्या दिवशी माजलगावला आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर हल्ला करून तिकडे पोलीस गेल्याचा फायदा घेत आंदोलकांनी बीडमध्ये जाळपोळ केली, नेत्यांची घरं पेटवली, वाहनं पेटवली, दगडफेक केली आणि पोलीस समोर नसल्यामुळं किंवा पोलीस रस्त्यावर नसल्याचा फायदा घेत हे सगळे प्रकार झाले। अहो, पण पोलिसांनी विशेषतः शिवाजीनगर पोलिसांनी जो FIR दाखल केलाय त्या FIR ची कॉपी मी आपल्याला दाखवणार आहे। ती कॉपी सध्या माझ्या हातात आहे। म्हणजे ही जर का आपण कॉपी पाहिली तर या कॉपीमध्ये ही शिवाजीनगर पोलिसांनी दाखल केलेल्या FIR ची कोर्टामधून मिळवलेली कॉपी आहे। या कॉपीमध्ये जे म्हटलंय ना ते धक्कादायक आहे आणि पोलीस हजर असताना ही दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली आहे। पोलिसांसमोर विशेष म्हणजे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके, शिवाजीनगरचे PI केतन राठोड, त्यानंतर LCBचे PI संतोष साबळे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांसमोर 1000 ते 1500 लोकांनी क्षीरसागरांच्या बंगल्याची राख रांगोळी केली। मग आता प्रश्न असा पडतो की हे लोक तिथं जर का हजर होते तर यांच्या समोर जर का हे घडलं याचा अर्थ यांनी कर्तव्यात कसूर केली, मग यांच्यावर अद्याप कुठलीच कारवाई का नाही झाली? अहो, म्हणजे एखाद्या ठिकाणी जर का काही दगडफेक झाली किंवा जाळपोळीच्या घटना घडल्या तर त्या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील किंवा दोषी अधिकारी असतील यांच्यावर सस्पेन्शनची कारवाई होती, त्यांची चौकशी सुरू होते। पण बीडच्या प्रकरणात मात्र अद्यापपर्यंत पोलिसांवर कुठलीच कारवाई नाही झाली। ना वाळकेंवर कारवाई झाली, ना साबळेंवर कारवाई झाली, ना केतन राठोडांना काही नोटीस गेलेली आहे। आणि त्यामुळं असं वाटू लागलंय की या दंगेखोरांना, या हल्लेखोरांना, या जाळपोळ करून बीड जिल्हा अशांत करणाऱ्यांना आणि नेत्यांच्या लेकरा बाळा सगट सगळ्यांना जाळण्याचा प्लॅन करणाऱ्यांना पोलिसांची तर फूस नाहीये ना, पोलिसांचं तर अभय नाहीये ना। कारण आज 17-18 दिवस झाले तरी देखील बीडच्या सगळ्या जनतेला माहितीये मास्टर माइंड कोण आहे, तो कुठल्या पक्षाचा प्रतिनिधी आहे, कुठल्या राजकीय पक्षाशी रिलेटेड आहे, हा भाग निराळा आहे, ते देखील सगळ्यांना माहिती आहे। पण अद्यापपर्यंत त्याच्यापर्यंत पोलीस पोहोचू शकलेले नाहीत। फक्त पोलीस काय करतायत, ज्याला नको त्याला उचलून आणतायत, त्याच्यावर गुन्हे दाखल करतायत, त्याची रिमांड घेतायत। अरे चाललंय काय? आणि या FIR मध्ये जे म्हटलेलं आहे ना ते मी तुम्हाला वाचून दाखवतो। ते खूप इंटरेस्टिंग आणि धक्कादायक आहे। त्यातल्या काहीच लाईन्स वाचणार आहे। त्या लाईन वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की पोलीस किती अगदी सहजपणे, चपखलपणे खोटं बोलतायत, रेटून नेतायत। स्वतःचा जो नाकर्तेपणा आहे, स्वतःचं जे अपयश आहे ते झाकण्यासाठी पोलीस कशा पद्धतीनं FIR खोटा दाखल करू शकतात हे या FIR वाचल्यानंतर प्रत्येकाच्या लक्षात येईल। म्हणजे रस्त्यावर आंदोलकांसोबत काही पोलीस कर्मचारी होते जे त्या आंदोलकांना चला साहेब तुमचं झालं का, चला साहेब पुढे चला, पुढे चला असं सांगत होते। पण या चेतन ओगले नावाचे पोलीस उपनिरीक्षक आहेत जे फिर्यादी आहेत शिवाजीनगरच्या हद्दीत ज्या घटना घडल्या त्यांनी त्यांच्या फिर्यादीत जे म्हटलंय त्यातल्या काही लाईन्स मी तुम्हाला वाचून दाखवतो। आम्ही आमच्याकडील मोबाईल वाहन क्रमांक MH12SQ2114 सह आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नगर रोड येथील निवासस्थानासमोर आलो असता सदर ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संतोष वाळके,
पोलीस निरीक्षक केतन राठोड, स्थागुशा पोलीस निरीक्षक श्री संतोष साबळे, सपोनी गुरले, पोह 2014 पठाण, पोहचा 05 सानप, पोशी 511 सानप, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे साध्या वेशातील 5 अंमलदार व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री वाळके साहेब यांच्यासोबत 5 अंमलदार हजर होते। तसेच सदर ठिकाणी सुमारे 1000 ते 1500 लोकांचा जमाव हजर होता व सदरचा जमाव मोठमोठ्याने मराठा आरक्षणाच्या बाबतीत तसेच सरकार राजकीय नेत्यांच्या बाबतीत घोषणा देत होता व सदरचा जमावास उपस्थित असलेले आमचे वरिष्ठ अधिकारी शांतता राखण्यास सांगत होते, परंतु सदरचा जमाव काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता व सदरचा जमाव हिंसक होऊन आमदार क्षीरसागर यांच्या निवासस्थानावर हल्ला करण्यासाठी चाल करून पुढे येऊ लागला। यावेळी आम्ही सर्व पोलीस स्टाफने त्यांना तेथेच थांबण्याचा प्रयत्न केला, परंतु जमाव ऐकण्याच्या स्थितीत नव्हता, म्हणून एसडीपीओ श्री वाळके साहेबांनी वाहनातील मेगाफोनने मोठ्या आवाजात जमावाला 3 वेळा सूचना दिली की तुम्हारा जमाव गैरकानूनी है, तुम यहाँ से चले जाओ चले जाओ चले जाओ। अशा सूचना देऊनही जमाव मागे हटण्यास तयार नव्हता। त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संतोष वाळके यांनी हजर स्टाफला जमावाविरुद्ध सौम्य व जुजबी बळाचा वापर करून जमाव पांगवण्याचा आदेश दिल्याने आम्ही आमच्याकडे अश्रुधुराच्या 3 नळकांड्या जमावाच्या दिशेने फोडल्या, परंतु तरीही जमाव ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हता। उलट तेथील जमावाने आमदार क्षीरसागर यांच्या निवासस्थानासमोर प्रचंड दगडफेक सुरू केली। तसेच जमावातील काही लोक मेन गेट मधून निवासस्थानात शिरले व त्यांनी निवासस्थानात पार्क असलेल्या काही 4 चाकी वाहने, दुचाकी वाहने व राहते घरावर स्फोटक पदार्थ टाकून पेटवून दिले। सदरचा जमाव हा अधिकच आक्रमक होत असल्याने आम्ही पोलीस स्टाफने सौम्य लाठीचार्ज करत असताना तेथे SRPF सेक्शन हजर झाले, तेव्हा उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या आदेशावर SRPFने 3 रबरी बुलेट, 5 स्टेनलेस स्टेनसेल व RCP सेक्शनने 3 रबरी बुलेट हवेत फायर करून जमावाला पांगवल्याने जमाव तिथून निघून गेला। त्यावेळी हजर पोलीस स्टाफने समयसूचकता दाखवून आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घराच्या मागील भिंतीवरून आत प्रवेश करून घरातील महिला, लहान मुले, वयोवृद्ध लोकांना सुखरूप बाहेर काढून सुरक्षित स्थळी रवाना केले व कोणतीही जीवितहानी होऊ दिली नाही। त्याच वेळी तेथील हजर स्टाफने आक्रमक जमावातील 10 इसमांना जागीच ताब्यात घेतली। त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत। ही FIR ची कॉपी आहे। आम्ही आमच्या मनाचं काहीही सांगत नाहीये। अगदी म्हणजे सगळे जे काही FIR केलेले ते अशाच पद्धतीने आहेत। प्रश्न असा पडतो की आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घराच्या आजूबाजूला किंवा त्यांच्या बंगल्यामध्ये जे CCTV लावलेले आहेत ना, त्यामध्ये पोलिसांनी अश्रुधूरच्या नळकांड्या फोडल्यात किंवा पोलिसांनी प्लास्टिक बुलेट वापरल्यात किंवा स्टेनलेस बुलेट वापरल्यात कुठंच दिसत नाही हो। म्हणजे आम्ही ते पाहिल्यानंतरच हे सांगतो बरं का, खात्री केल्यानंतरच हे म्हणजे 17-18 दिवस जे लागले ना हा व्हिडिओ करायला आणि हे सत्य समोर आणायला, त्याचं कारणच हे पोलीस होते पण ते पेट्रोल पंपाजवळ होते। क्षीरसागरांच्या घरापासून 500 मीटर अंतरावर 300 मीटर अंतरावर असलेल्या पेट्रोल पंपाजवळ होते आणि ते बघ्याची भूमिका घेत होते। फक्त आणि फक्त पोलिसांनी या ठिकाणी कुठलाही कारवाई केली नाही। अहो, त्यांनी त्यांच्या जर का वाहनाचा सायरन जरी वाजवला असताना तरी सुद्धा हे आंदोलक पळून गेले असते, पण पोलिसांनी त्यांना अडवण्याचा सुद्धा प्रयत्न केला नाही। मग हे वाळके असतील किंवा हे साबळे असतील किंवा हे केतन राठोड असतील, हे होतं कुठं? आणि यांनी जर का बुलेट फायर केल्या आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, माझी पोलिसांना, पोलीस अधिकाऱ्यांना, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना, गृहमंत्री फडणवीसांना नम्र विनंती आहे की अहो, प्रत्येकाला स्वतःचा जीव प्यारा असतो आहे, त्यामुळं पोलिसांच्या लाठी जरी पाहिली ना हातात तरी सुद्धा लोक 100 फूट लांब पळतात। मग यांनी यांच्या म्हणण्यानुसार FIR नुसार जर का अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या असतील आणि पोलीस जर का तरी देखील ऐकत नसेल, तर याचा अर्थ बीडचे पोलीस हे कर्तव्यावर काम करण्याच्या लायक राहिलेले नाहीत। दुर्दैवानं हे म्हणावं लागतंय। आणि पोलीस जे म्हणतायत ना की त्यांनी क्षीरसागरांच्या कुटुंबियांना बाहेर काढलं, बिलकुल नाही। त्या घटनेच्या प्रत्यक्षदर्शी असलेल्या डॉक्टर सारिका क्षीरसागर असतील, नेहा क्षीरसागर असतील, दीपाताई क्षीरसागर असतील, यांच्या सगळ्या ज्या मुलाखती छापून आल्यात, टीव्हीवर प्रसारित झाल्यात ना, त्या पोलिसांनी ऐकून तरी FIR दाखल करायला पाहिजे होता। अहो, त्यांचं मेन गेट
त्याच्या बाजूला असलेल्या वॉल कंपाऊंडवरून काही मुलं आतमध्ये शिरली, त्या मुलांनी आग लावली, जाळपोळ केली, ही मुलं त्यांच्या हॉलपर्यंत गेली, भेदरलेल्या क्षीरसागर कुटुंबातील महिला असतील, त्यांच्या घरातील नोकर चाकर असतील, हे पाठीमागच्या बाजूला गेले. पाठीमागची वॉल कंपाऊंड ही 8 ते 9 फुटाची आहे. पाठीमागून बालेपीर किंवा इतर भागातील मुस्लिम बांधव असतील, इतर समाजाचे लोक असतील, यांनी क्षीरसागरांच्या कुटुंबातील लहान मुलांना अगोदर बाहेर काढलं. स्वतः नेहा क्षीरसागरांनी, संदीप क्षीरसागर यांच्या ज्या पत्नी आहेत त्या नेहा क्षीरसागर त्यांच्या मुलांना घेऊन, सारिका क्षीरसागर त्यांच्या मुलांना घेऊन पाठीमागं गेल्या. सारिका क्षीरसागरांनी संदीप यांच्या मुलाला बाहेर लोकांच्या हातात दिलं आणि त्यानंतर समोरच्या गेटमधून पोलीस आले. हे सारिका क्षीरसागरांचं म्हणणं आहे, त्यांचं स्टेटमेंट आहे ऑन रेकॉर्ड. पोलीस काय सांगतायत? पोलीस निव्वळ आणि निव्वळ स्वतःच्या नाकर्तेपणावर पांघरून घालण्यासाठी म्हणून खोटा FIR दाखल केलाय असं आज तरी दिसून येतंय. आम्ही म्हणणार नाही तो खोटा FIR आहे म्हणून. FIR आहे, ठीक आहे, तुम्ही काय FIR म्हणजे मांडावं. आणि जर का पोलिसांच्या म्हणण्यानुसार ते असताना जर का हे झालं, मग तुम्हाला बळाचा वापर का नाही करावा वाटला? तुम्ही का नाही त्यांच्यावर फायर केलं? तुम्ही हवेत फायर करण्याच्या ऐवजी 2-4 लोकांवर जर का फायर केले असते तर काय फरक पडला असता? पण नाही, पोलिसांना असं काहीच करायचं नव्हतं, कारण पोलिसांनाच हे घडू द्यायचं होतं की काय, अशी शंका आता येऊ लागली. आणि त्याच्यामुळेच आम्ही जी FIRची कॉपी आणली आहे ना, याच्यामध्ये सगळे आहेत. बीड शहरच्या हद्दीत झालेले FIR आहेत, शिवाजीनगरच्या हद्दीत झालेले आहेत, बीड ग्रामीणच्या हद्दीत झालेले आहेत. सगळे FIR आम्ही आणलेले, ऑन रेकॉर्ड बोलतो आम्ही. आणि पोलीस अधीक्षक हे जे सांगतायत ना सगळ्यांना की लवकरच आरोपी पकडले जातील, मास्टर माइंड देखील अटक होईल, अमुक धमुक. आणि या FIR मध्ये आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की पहिली घटना कुठं घडली? शुभम ज्वेलर्स. आणि शेवट कुठं घडला? तो कुंडलिक खांडे यांच्या कार्यालयावर. पोलिसांनी या सगळ्या घटना अगदी त्याचा सिक्वेन्सच बिघडवून टाकलाय. म्हणजे पोलीस शुभम ज्वेलर्सवरून थेट FIR मध्ये सोळंकेंच्या घरापाशी जातात, तिथून क्षीरसागरांच्या बंगल्यावर येतात, तिथून त्यांच्या संस्थेच्या कार्यालयावर येतात. कशाचा मेळ नाहीये. अशा अनेक किस्से आहेत. आणि त्याच्यामुळेच पोलिसांच्या भूमिकेवर संशय यायला लागलाय. पोलिसांचं या आंदोलकांना समर्थन होतं का, पाठबळ होतं का, असं देखील आता वाटू लागलंय. त्यामुळं फडणवीसांनी या अँगलनं देखील विचार करणं गरजेचं आहे की पोलीस एवढे हतबल का होते. पोलिसांचा नाकर्तेपणा खरोखर उघड झाल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई, म्हणजे हे वाळके असतील, साबळे असतील, राठोड असतील, यांच्यासारख्या अधिकाऱ्यांना तर अगोदर घरी बसवलं पाहिजे. जर का DYSP दर्जाचा अधिकारी रस्त्यावर असेल आणि त्याच्या समोर जर का जमाव जर का प्रक्षुब्ध होत असेल आणि तो जर का जाळपोळ करत असेल ना, तर अशा अधिकाऱ्यांनी स्वतःच्या मनाची लाज बाळगून तरी स्वतःहून कर्तव्यात कसूर केली म्हणून बाजूला व्हायला पाहिजे होतं. पण आज हेच अधिकारी उजळ माथ्याने फिरताना दिसत आहेत. त्यामुळं गृह विभाग ज्यांच्या घरावर हे हल्ले झाले, ते आमदार संदीप क्षीरसागर असतील, योगेश क्षीरसागर असतील, जयदत्त क्षीरसागर असतील, किंवा अमरसिंह पंडित असतील, विजयसिंह पंडित असतील, किंवा धैर्यशील सोळंके असतील, प्रकाश सोळंके असतील, यांनी देखील आमच्या या व्हिडिओची दखल घ्यावी. या FIRचा बारकाईनं अभ्यास करावा आणि या पोलिसांना ज्यांनी कर्तव्यात कसूर केली आहे ना, त्यांना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावे. आणि एक विशेष, आमचं काही पोलिसांची भांडण नाहीये, पण जी परिस्थिती FIR मध्ये दिली ना, त्यावरून तरी एक गोष्ट सहजपणे लक्षात आली, म्हणून आम्ही ती तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.